26 तारखेक चालू करता ताजो फावंडेशन सुरू आसा आनी तें काम कंप्लीट जाले नंतर थंयच्यानूच एक मागीर केबल पुणेच्या मार्सेल बाणस्तारीक वतली आनी वेळ पडल्या जाय जाल्यार ती मुखारूय वतली जाय पडल्या पूण एट दीस मोमेंट ती फक्त आमच्या पुणे पर्यंत येतली आनी मागीर मुखार मार्सेल बाणस्तारी वतली आनी तें जर काम जालें 28 कोटीचें सादारण आमकां 8 म्हयने लागतले त्या कामाक आनी काम जालें जाल्यार खूब सुदारणा ज्यो इंडस्ट्रियल इस्टेटीत सुदारणा जावपाक जाय त्यो सुदारणा जातल्यो. सर जेव्हा पॉवर डिपार्टमेंट अंडरग्राउंड केबलिंगचं काम करते रस्ते फोडून घालतात पण नंतर रस्त्यांची दुरुस्ती होते रस्ते तसेच सोडून प्रॉपर बॅक टू चांगलं देण्यासाठी आणि चांगलं घेण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं हे रिस्टोर सारखे करणं म्हणतात रिस्टोर करप जायना मागीर त्याच्या खातीर खूप ऍक्सिडेंट जातात. चांगलं देण्यासाठी आणि चांगलं घेण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं हे प्रत्येकाला माहीत आहे. असं असताना सुद्धा हा प्रश्न येतोच आणि तो प्रश्न तुमचा चांगला आहे. त्याला उत्तर एवढंच आहे की यांना वेगळ्या पद्धतीनं आम्ही ते केलेलं आहे. हे जे एस्टिमेट्स आहे रिस्टोरेशन ऑफ रोड हा आधीच तयार केला आहे आणि आधीच तयार केल्यामुळे हा जो तुमचा प्रश्न आहे तो पुढे येणार नाही याची शाश्वती तेवढी. डिपार्टमेंटन प्रपोजल धाडल्या पळय JERC ते येयले अप्रूव जावन ना ते येवना अजून आणि तेचेर डिस्कशन कॅबिनेटात जावनूच मुखार वतलें. येयले उपरांत कॅबिनेटात जातलें घेतलेंच तें आज ना फाल्यां पूण ते कॅबिनेट एप्रुवल घेतले शिवाय खंयचोच रेट आमी वाडोवचे ना. सर वेर्ना इंडस्ट्रीमध्ये एक वीज टंचाईची खूप तक्रार चालली वेर्ना इंडस्ट्री काय ते वीज टंचाईची खूप तक्रार नाही मला तरी वाटत नाही माझ्याकडे ॲज ऑन टुडे माझ्याकडे एक सुद्धा कंप्लेन करणार जितलो डिमांड आहा तितलो सप्लाय आहा असा आणि डे टू डे शिगमो तेजी व्हडल्यो लायटी शिगम्याक घातिल्ल्यो तरी आमकां कंप्लेन येवना. हेजा कदाचित ज्यांचो लोड एक्स्ट्रा आसा तांचो जो स्विच आसता तो टर्न जाता आनी ती लायट वता. 400 कोटी रिकवर करपाक तुम्ही OTS काडले आमी तारीख 27 तारीख आसा